राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत नवीन 10 महत्त्वाचे निर्णय. त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचे आहेत. हे 10 महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत. आज 17 जून 2025 रोजी जी राज्य मंत्रिमंडळाचे पार पडलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात आदिवासी समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन, त्यानंतर मुंबईतील महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत त्यांना गती, कृषी क्षेत्रात AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि आणीबाणीतील कैद्यांना वाढीव मानधन अशा अजून विविध घोषणांचा समावेश आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर इथे आदिवासी विकास आणि औद्योगिक प्रगतीला चालना म्हणजेच MIDC हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे व इथे आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी नाशिक जिल्ह्यातील जे मौजे जंबुटके येथील 29 हेक्टर 52 आर जमीन जे MIDCला आहे ते हस्तांतरित करण्यात आला आहे. या जमिनीवर ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर उभारले जाणार असून त्यामुळे आदिवासी समाजाच्या आर्थिक विकासाला गती मिळणार अशी अपेक्षा आहे. त्यानंतर जी कृषी क्षेत्राची तंत्रज्ञानाची क्रांती आणि शेतकऱ्यांना हवामान माहिती हे सर्व आपल्याला मिळणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये असो किंवा आपल्या भारतामध्ये शेतकऱ्यांना किती महत्त्व आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने इथे हा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते म्हणजे केंद्र सरकारच्या विंड्स म्हणजेच वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे म्हणजेच AWS उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महावेद प्रकल्पास मुदतवाढ देण्यात निर्णय घेतला आला. त्यामुळेच राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयी अचूक माहिती उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना हवामानावर आधारित कृषी सल्ला व मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच महाॲग्री AI धोरण 2025 ते 2029ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर हे महत्त्वाचं असणार आहे कारण कृषी क्षेत्रात AIचा इथं उपयोग होणार आहे व इथे ॲग्रिस्टेक, महादेव क्रॉप शॉप, ॲग्रमेंट, डिजिटल शेतीशाळा आणि महाDBT यासारख्या प्रकल्पांना पुढे नेण्यास मदत होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे मुंबईमध्ये जे मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पांना गती मिळणार आहे. MIRDA आणि मेस रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व इथे आणीबाणीतील कैद्यांना दिलासा आणि अनिवासी भारतीयांना पाल्यासाठी प्रवेशात बदल सुद्धा देण्यात आला आहे. हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याच्यानंतर इथे जे केंद्र सरकारने महाराष्ट्र कृषी महाअग्री जे मंजूर कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर करण्यासाठी हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.